हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं ना गव्हाचं पीठ आहे ना संपलं. तर मग आज दळून घेते आणि हा व्हिडिओ आहे ना थोडासा क्लिप केला तो आदल्या दिवशीचा आहे. नंतरचं कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे. तर मंगळवारचं. तर तुम्हाला दाखवते. किचन माझं ना खूप छोटंसं आहे. खूप म्हणजे 2च माणसं बसू शकतो एवढंच किचन आहे. सामान भरपूर झालंय आणि ना किचन छोटं झालं असं झालंय माझं. आणि ही मांडली ना त्या मांडणीच्या शेजारीच ना आटा चक्की लावते. तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं असेल की माझं किचन कसं आहे म्हणून. आणि मी चक्की आटा असं मधोमध लावते आणि लावते आणि जसं लावते ना किचनच्या बाजूलाच ना दरवाजा आहे. तर त्या दरवाजाला हवा लागायला पाहिजे आणि चारी बाजूला ना पूर्ण मोकळं पाहिजे. त्याच्यासाठी ते नाहीतर मोटर गरम होते. आणि ना फ्रीजच्या क्लिपला जोडते. म्हणजे समोर आहे ना ते फ्रीजचं क्लिप आहे तिथं जोडते आणि मधोमध ठेवते आणि काम झाल्यानंतर मग बाजूला ठेवते थंड झाल्यानंतर. आणि हा दिवस आहे मंगळवारचा. तर इथं बघा संध्याकाळचे 4 वाजले. देवपूजा वगैरे झाला. त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला शेअर केलंच आहे. तर आताचा व्हिडिओ हा नंतरचा व्हिडिओ सांगते. तर चाय ठेवले आणि बाजार आहे ना आणून ठेवलंय. आठवडा झाला तो भरून ठेवायचा लक्षातच राहिला नाही. तर तुम्हाला मी नंतर दाखवते अजून काय काय आहे. तर त्याच्या अगोदर आहे ना मस्तपैकी चाय पिऊन घेते. अजून कार्तिकच्या पप्पाला यायला वेळ आहे. त्यामुळे म्हटले काम करायचं म्हटलं तर 1 कपभर चाय प्यायचा. आणि कार्तिक तर झोपलेला आहे. तर आता तो पप्पा आल्याशिवाय उठणार नाही. तर म्हटले झोपून दे, नाही तर मला सतवत बसेल तो. आणि छानपैकी असं चाय पिऊन घेते. चाय पिऊन झाल्यानंतर आहे ना तर पीठ आहे ना काढून घेते. दळून झालंय माझं आणि पीठ काढून घेते. तर काल दळलेलं ना तर मग आज करून घेते मी. आणि मी पीठ कसं काढते तुम्हाला दाखवते. आणि पेपर खाली हतरते कारण नंतर पीठ खाली तिथं पडते. जास्त पीठ झालं की खाली पडते ना, म्हणून पेपर हतरते. त्याच्यानंतर पीठ काढून घेते. हे बघा. आणि अजून दळायचे 5 किलो आहे ना 2 टप्प्यामध्ये दळायचं असतं. एका टप्प्यात दळायचं नाही. तर मला स्टार्टिंगला माहीत नव्हतं. तर मी 5 किलो दळते म्हणून मी कंटिन्यू चालू केलं. तर पीठ आहे ना परत फिरते. 5 किलो टाकायचं पूर्ण. त्याच्यानंतर अर्धा-अर्धा करायचे. म्हणजे अंदाज पकडायचा. अंदाजनुसार अर्धा करायचा आहे. तर आपण 5 किलो टाकल्यानंतर फुल होते. अर्धं झाल्यानंतर बंद करायचं. परत डब्यात काढायचं. नाहीतर ते कंटिन्यू ठेवलं ना तर पीठ आहे ना पूर्ण फिरते. बेसन कसं भाजल्यानंतर कसं लालसर होतं तसं होतंय. त्याच्यानंतर लवकर काढून ठेवायचं. तर अर्धा-अर्धा असं 2 टप्प्यात करायचे. हा बाजार तुम्ही बघताय ना, तो एका महिन्याचा नाही, 3-4 महिन्याचा बाजार आहे. तर रूम सोडायची होती, तर मी काय बाजार आणायचं ठेवायचं लक्षात दिलं नाही. आणि नंतर इथं पण येऊन 2 महिने झाले, तर 2-3 महिन्याचा बाजार आहे. तो लक्षात दिलं नाही त्याच्यात. म्हणजे आज त्याला फायनली काढून लक्ष द्यायचं म्हणून. हे बघा मी कसं भरून ठेवते तुम्ही बघा. तर तुम्हाला सांगते की 3-4 महिन्याचा बाजार आहे. कमी लक्ष नाही, आणायची, भरायचं आणि तसं ठेवायचं. आणायची, भरायचं तसं झालंय. आणि त्याच्यात लक्ष दिलं नाही. म्हटले चला आता मी करून घेऊन टाकायचं. कारण की बाजार कसं व्हायला लागलं, आणायचं, भरायचं आणि ठेवायचं तसं झालं. डब्यात भरायचं नाही आणि काय नाही. 3 महिने झालं लक्षात नाही. एका महिन्याचा बाजार नाही, 2-3 महिन्याचा बाजार आहे. तर चला आज फायनली त्याचं काहीतरी करावं म्हटलं. तर तुम्ही बघितलं मगाशी आणलेलं की तसं ठेवलेलं. जसं लागेल तसं वापरत होते. म्हणजे चला आता डब्यात भरून ठेवायचं छानपैकी आणि टाकीत वगैरे व्यवस्थित टापटीपमध्ये ठेवायचं. तर पहिलं जुनं काय करते, बाजूला काढून घेते, नवीन टाकते आणि त्याच्यावर परत जुनं टाकते. मी असं करते. आणि राहिलेलं छानपैकी पॅक करून घेते आणि असं सगळं करून घेणार आहे. तर रवा आहे ना, गेल्या महिन्यात पण 1 किलो भरलं, त्याच्या गेल्या महिन्यात पण 1 किलो भरलं, आता 1. असे मिळून ना माझ्याकडे 3-4 किलो रवे झाले आहेत. तर त्याला पण भाजायचे. आणि फक्त आता काय झालं आहे माहिती आहे का, डब्यात सगळा बाजार भरून घेणार आहे. मला वेळ भेटणार तर एक डब्बा काढूनच छानपैकी भाजून घेणार आहे. आणि मी प्रत्येक वेळी आलीने कडधान्य, रवा सगळं आहे ना मी भाजून घेते. गेल्या महिन्यात बघा मी बारीक शेव भरलेलं. तर तो मी पॅक करून घेतलं ना, अजून व्यवस्थित आहे. नरम नाही पडले, काही नाही. असं प्लॅस्टिकवर गोल करून मस्त की बांधून ठेवायचं. नरम पडत नाही, कडक ते कडक राहतात ते. आणि गेल्या महिन्यात मी बेसन भाजलेलं. म्हणजे भाजून पीठ केलं आहे. ते अजून डब्यातच भरून नाही ठेवलं, जसं आहे तसं. चला आता पण भरून ठेवायचं म्हणून एक करायचे. तर तुमच्यावर सगळं मी शेअर करणार आहे. पहिले मी आता बाजार भरून घेणार आहे. त्याच्यानंतर मग काय काय आहे ते भाजून घेते. मग मी कापण्या करायला बसणार आहे. कारण की कसं होतं माहिती आहे का, सगळं गोंधळमध्ये मला काही कळतच नाही. आणि कुठला बाजार कुठं आहे कुठला नाही ते काहीच कळत नाही. तर हे बघा मी राई आणून मला 2 महिने झालेत.
मी राई टाकलीच नाही. ती डब्यातली संपली नाही तर मी ही टाकणार नाही, असं झालं आहे माझं. त्याच्यामुळे चला आता सगळं संपलं म्हटल्यावर एक भरून घ्यायचं. आणि ह्या महिन्यात कसं केलं माहिती का, मी पहिले बघितलं काय आहे काय नाही, मग त्यानुसार मी कमी बाजार भरला. आता पुढच्या महिन्यात तर अजून कमी बाजार भरणार आहे, कारण की मी 3-4 महिने भरले आणि लगातार भरायचं झालं आहे. तर चला आता भरून घेते. हळद पण आता संपली, तर छोटासा डबा आहे ना त्याच्यातच आहे, डब्यातली संपली. हे सगळे भरणे आहेत ना मी घासून ठेवलेले आहेत आणि फक्त आतमध्ये ओला आहे का नाही ते पुसून घेतलेत मी आणि सगळं भरून घेते. आणि ते ढाळं आणलेत, म्हणजे फुटाणे आणलेत मी. कशाला आणले ते तुम्हाला नंतर कधीतरी सांगते मी कशाला आणली. आणि तेजपत्ता पण थोडासा आहे ना, तो एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि नवीन भरलं आणि जुनं वरती टाकले. आणि इथं बघा खजूर आणले, कार्तिकच्या पप्पांनी माझ्यासाठी आणलेत 2 पॅकेट. चला खायला म्हटले, आता हे वेळ भेटला तर खायला भेटेल, नाही तर नाही, ते पण नाही. कसं वेळ भेटेल तसं खायचं आहे. तर खजूर आणलेत 2 म्हणजे पॅकेट, हे बघा. आणि ना रिलायन्स मॉलमधूनच आम्ही बाजार भरतो, इकडून नाही. तर कधीतरी थोडासा किरकोळ भरायचा असला तर मोरिया मॉलमधून भरतो, नाही तर शक्यतो मी रिलायन्स मॉलमधूनच भरते. आणि हे दोन्ही आहेत ना पॅकेट फोडून एका डब्यातच केले, म्हणजे कसं कार्तिक खाईल तेव्हा त्याला पण कळेल. आणि ह्याच्यात ना साधं मीठ होतं, आता साधं मीठ आम्ही आणणार नाही, आता हे असं शेंडो मीठच आणणार आहे. आणि ह्यावेळी बघा कार्तिकच्या पप्पांनी कोणचं पॅकेट आणलं आहे, तर हे मीठ पण असं भरून घेणार आहे. आणि दुसरं भरणी आहे ना, तर ते राहिले खाली. आणि हे बघा मसूरची डाळ माझ्याकडे कम से कम 3 किलो तर असणारच असणार आहे. तुम्हाला मी दाखवते किती. आणल्यापासून मी कधीच बनवून खाल्लं नाही. बघूया संध्याकाळ बाय चान्स ह्याचं आमटी करायची आहेत, बघू मी करणार आहे. आणि कसं होणार आहे ते पण तुम्हाला नक्की शेअर करते. तर हे बघा मी आता आणल्यापासून तसंच आहे. माझ्या मम्मीने अर्धे दिलेत, मी तर विकत घेतलं नाही, हे सगळं माझ्या मम्मीने दिलेले आहेत. तर माझी मम्मी आणायची तर खायला, नाही तर मग असं मीच घेऊन यायची. तर हे बघा असं मी पॅक करून देते. आणि शक्यतो रिलायन्स मॉलमध्ये पण असंच पॅक करून देतात, ते बरोबर पॅकिंग होते, फुटत नाही काय नाही. आणि हे सगळं हे बघा मी काय काय भरले बघा. आणून तसंच ठेवायचे. आता चला फायनली त्याचं काहीतरी बंदोबस्त करायचा म्हणून आता करणार आहे. हे छोटे पाकीट आहे, तर डबे नाही आहेत माझ्याकडे, म्हणजे काचेचे भरणी आता खाली आहे. त्याच्यात ना साधं मीठ होतं, आता साधं मीठ आम्ही बंद करणार आहे. त्याच्यासाठी चला फायनली हे छोटे पॅकेट आहे ना, ते सगळं आहे ना ह्याच्यात भरून ठेवायचं. तर गरम मसाला, चाट मसाला, काय काय लागतंय ना मी सगळं भरलं आहे. मॅगी मसाला, पास्ता मसाला. आणि गेल्या महिन्यात पण मॅगी मसाला भरलेला, तो काय वापरला नाही, ह्या महिन्यात पण भरला आहे. तर काय काय लागतं, गरम मसाला, शाही गरम मसाला, पनीर मसाला, काय काय मसाले भरलेत ना, ते सगळे असे पॅकेटमध्ये भरून काढते. आणि त्याच्यानंतर मला जे जे लागतात ना मी सगळं आणले ते भरणं. आता बघा भरणीतलं काढलं की मला बरोबर घावणार. आणि त्याच्यावर लिहिलं आहे बरं का, म्हणून हे सगळं पाकिट आहेत ना मी काढून फेकून टाकणार आहे आणि त्याच्यातले फक्त पाकिट ठेवणार आहे. त्याच्यावर लिहिलं आहे, एक्सपायरी डेट पण लिहिलं आहे आणि नाव पण लिहिलं आहे. तर मला सापडणार म्हणले ते काचेच्या भरणी ठेवायचं आहे. आणि बाकीचे आहेत ना मी भरून ठेवते. आता खडे मसाले पण माझे थोडे राहिले, थोडे संपलेत. पहिलेचे आहेत ना ते काढून घेतले, हे बघा. आणि नवीन भरणार आहे आणि त्याच्यानंतर वरतून जुनं ठेवणार, मी तसं करते. तर तुम्ही कसं करताय मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही तसं नाही करत तर असं नक्की करा. जुनं आहे ते वरती ठेवायचं, नवीन आहे ते खाली टाकायचं, कारण की जुनं आहे कसं लय दिवस झालेलं असतं, परत बुरशी पकडते. त्याच्यानंतर जुनं वरती टाकायचं, नवीन खाली टाकायचं आहे, मी तसंच करते. तर खडा मसाला आणि सगळे खडे मसाला भरून घेते. हे बघा काळी मिरी आहे, काळी मिरी पण परत आणली पॅकेट आणि ते खाली टाकणार आहे. आणि वरतून ना जुनं काळी मिरी वरती टाकणार आहे. हे बघा सगळे झाकण लावून ठेवून देते. आणि हे बघा चक्रफूल आहे. आणि हे बघा मसाला वेलची ते पण आणले. आणि ह्याच्यात काय काय टाकते हे बघा. भोपळ्याची बी आहे माझ्याकडे, मी ह्यावेळी घेऊन आली. तर भोपळ्याची बी आणि तीळ पण लागतेच मला, म्हणून तीळ पण घेऊन आली. आणि ते पण पॅकेटमध्ये भरून ठेवते. आणि छोटे काय म्हणजे पाकिट खोललेले आहेत ना ते ह्याच्यात डब्यात भरून ठेवते. त्याच्यानंतर हे जे सगळे झाकण लावून घेते. हे बघा तर बडीशोप आहे ना, पाकिट मी आणले 50 ग्राम. तर बडीशोप अख्खे टाकले ना कशात, तर कार्तिक खात नाही, त्याला आवडत नाही. तर मी आता काय करणार आहे, ह्याला भाजून ह्याची पावडर बनवणार आहे. त्याच्या अगोदर डब्यात सगळं भरून घेते. हे बघा तर काचेच्या भरण्यात भरून घेतलं. आणि हे बघा लाल मसाला, तर काश्मीरी लाल तिखट मसाला लागतोच मला, म्हणून मी 2-3 पाकिट आणले. ते बघा सगळं टाकून घेते. त्याच्यानंतर गोडा मसाला पण लागतो, तो पण भरून घेते. हे बघा गोडा मसाला, तर गोडा मसाला पण टाकून घेते. तर एवढे दिवस चाललेला, म्हणजे हे पॅकेट मला 6 महिने तर जातेच जात आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी ही आयडिया कशी वाटली ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.